हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही आलेलोच आहोत कोल्हापूरला. तर तुम्ही कोल्हापूरला का आलो असं समजलं असेल तुम्हाला की आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला. तर कोल्हापूरला आम्ही आलो होतो, माझ्या भाच्याचा बड्डे होता म्हणून, कार्तिकचा. तर आम्ही कार्तिकचा बड्डे झाला म्हणून आता आम्ही दर्शनाला चाललो आहे. तर एक कार्तिकचा बड्डेचा पण ब्लॉग मी टाकलेलाच आहे, तर तो पण तुम्ही बघा. आणि आता कोल्हापूरचं दर्शन झाल्यावरती महालक्ष्मीचं आम्ही लगेच निघणार आहोत. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा इकडे जाणार आहोत. आणि आता बघा आम्ही ओटीचं सामान घेतलं आहे. आणि एवढी डेंजर लाईन होती ना, ते पण सकाळी किती 6:30 झाले होते. खूप गर्दी होती. तर आता तुम्हाला बघा किती लांब आम्ही चाललो आहे बारीमध्ये उभं राहायला. हे बघा खूप गर्दी आहे. आता अधिक महिना असल्यामुळे सगळे लोक अधिक महिन्यानिमित्त सगळेजण देवदर्शनाला जातात. तर जवळजवळ आम्हाला 2.5-3 तास लागले बारीमध्ये. तर तुम्ही बघा किती मोठी बारी आहे. आता आम्ही फार मागेपर्यंत गेलेली आहे. बघा तुम्ही किती गर्दी आहे. तर असाच माझा ज्योतिबाचा पण, आम्ही ज्योतिबाला गेलो होतो तर त्याचा पण व्हिडिओ येणार आहे. परत बाळूमामाचा पण व्हिडिओ येणार आहे. तर तुम्ही तो सगळे बघून घ्या. आणि बघा आम्ही किती मागे चाललेलो आहे. पुढे बाबा आहेत आणि हे बघा किती गर्दी आहे. तरी सकाळचे 6:30-7 झाले असतील तेव्हाची लाईन आहे. 9:30-10 वाजले तरी आमचं दर्शन नव्हतंच झालं. आणि आम्ही रूमवरून तरी लवकर आवरण्याचा प्रयत्न केला होता. बघा किती गर्दी आहे. फार आम्ही लाईनीच्या बाहेरून लाईन लावली होती. आणि ऊन असल्यामुळे लोक सकाळीच दर्शनाला, आणि इकडं खूप भारी पेशवे होते. साड्या पण आहेत खूप छान. तर अशा प्रकारे मी तुम्हाला प्रयत्न केला माझा व्हिडिओ शेअर करण्याचा. तुम्ही पण माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता आपण बघा मंदिराकडे चाललो आहोत. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. मी बाहेरचंच घेतलेलं आहे. तर आम्ही गेलो होतो तर देवीचा शृंगार चालू होता. तर आता तुम्ही माझा दुसरा पण व्हिडिओ बघा. आणि माझ्या भाच्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. आमची एवढी मोठी फॅमिली आहे. आई, बाबा, भाऊ, भाऊजाई, माझी सासू, माझी पत्नी, माझी 2 मुलं, माझे मिस्टर, आम्ही टोटली 10 जण होतो. असं तर तुम्ही दुसरा पण ब्लॉग बघून घ्या माझा. तर चला तुम्ही कंटिन्यू करा आणि चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आपण कंटिन्यू करू.